नमस्कार. जागर जनस्थानच्या जागर कट्ट्यामध्ये मी सुनील शिंदे आपलं पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, भारताचा विकास हा युवा पिढीच्या हातात आहे हे आपण नेहमी ऐकलं असेल. मात्र युवा पिढी घडत असताना तिचा विकास व्यवस्थित झालेला आहे का, त्याही आधी त्यांचं विद्यार्थ्यांचं संगोपन कसं आहे हे पाहणं फार गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर चांगला असेल तरच एक भारताचा चांगला युवक होऊ शकतो. असा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारे गिरीशजी कुलकर्णी यांना आज आपण जागर कट्ट्यावर आमंत्रित केलेलं आहे. आशा फाउंडेशनच्या वतीने ते आज लोकांपर्यंत पोहोचताय, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करताय. काय आहे त्यांच्या कल्पना, कुठल्या प्रकारच्या त्यांच्या योजना आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मात्र सर्वप्रथम गिरीश कुलकर्णी यांचं आज आपण जागर कट्ट्यावर स्वागत करूया. गिरीशजी कुलकर्णी, जागर कट्ट्यामध्ये आपलं खूप 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 स्वागत. नमस्कार. सर, आज लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा असणं, विद्यार्थ्यांना घडवणं हे तसं फार कमी पाहायला मिळतं. आपण स्वतः एक प्रोफेशनल होता, त्याच्यानंतर आपण ज्या पद्धतीने सांगितलं की आशा फाउंडेशन आपल्या मित्राने स्थापन केलं होतं, त्यानंतर त्यांनी आपल्याकडे सगळी जबाबदारी दिली. नेमकी ही जबाबदारी स्वीकारताना विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी नेमका काय विचार होता सर या सगळ्यामागे? नमस्कार. जागर कट्ट्यामध्ये मला निमंत्रित केलं याबद्दल सर्वप्रथम मी कृतज्ञता व्यक्त करतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा जो तसा म्हटलं तर ग्रामीण आणि आदिवासी भागामधला दुर्लक्षित असलेला विषय, आणि त्या विषयाच्या अनुषंगाने 2008 साली आशा फाउंडेशनच्या अंतर्गत आपण हा एक इंडिया नावाचा प्रकल्प सुरू केला. आशा फाउंडेशन 2001मध्ये रजिस्टर झालेलं आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जसं आपण म्हणालात तसं माझे मित्र संजीव दैवतकर यांनी जी मुलं हुशार आहेत पण पैसे नाही म्हणून शिक्षण घेऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना फायनान्शियल सपोर्ट केला. म्हणजे पैसे देणं हा खूप मोठा विषय नसतो, कारण कमवलं त्यातलं दिलं, पण त्यातून प्रत्यक्ष मुलांमध्ये काम करावं अशी त्यांची मनीषा होती. आणि मग मी जळगाव जनता बँकेमध्ये नोकरी करत होतो अधिकारी म्हणून, आणि त्याने मला विचारलं की बाबा माझी अशी इच्छा आहे, तू माझ्यासोबत काम करशील का? आणि बँकेतली नोकरी ही नाही म्हटली तरी तोचपणा असतो. शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला खूप सारे वेगवेगळे गोष्टी करता येणे शक्य असतं, आणि त्याचा परिणाम आपल्याला बघणं हा अतिशय आनंददायी गोष्ट असते. मी स्वतः एका कॉलेजला प्राध्यापक होतो, त्यामुळे तिथला जो अनुभव होता, आणि मला असं वाटलं की आपण हे काम स्वीकारावं, आणि म्हणून आम्ही इंडिया नावाने एक प्रकल्प सुरू केला आशा फाउंडेशनच्या अंतर्गत. त्या इंडियाचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट ऑफ एक्सलंट एज्युकेशन अकॅडमी. आणि मग आम्ही हे सुरू केलं. हा सुरू करण्याचा पहिला मूळ मुद्दा होता की आदिवासी आणि ग्रामीण भागातली जी मुलं असतात त्यांना आता कॅम्पस होत आहेत, पण त्यातलं सिलेक्शनचं प्रमाण हे अपेक्षित सारखं नाही, ते वाढलं पाहिजे. आता ते वाढलं पाहिजे म्हणजे नक्की प्रॉब्लेम कुठे आहे, तर मुलं टेक्निकली 100% म्हणजे ग्रामीण भागातली आदिवासी भागातली मुलं जी आहेत ती मेहनती असतात, ती प्रामाणिक असतात, त्यांचं सब्जेक्ट नो हाऊ चांगलं असतं, पण बेसिकली दे आर लॅकिंग ऑन द फ्रंट ऑफ सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट. किंवा त्यांचा आत्मविश्वासाचा अभाव असतो, इंग्रजीची अवास्तव भीती असते, थोडं मॅनर्स एटिकेट्समध्ये पण कमी असतात, कारण नाही म्हटलं तरी ज्या भागातून ते आलेले असतात त्या वातावरण त्यांना तसं नसतं. आणि मग अशा विषयावरती आपण काहीतरी केलं पाहिजे अशी म्हणून आम्ही सुरुवात केली. आत्तापर्यंत आपण महाराष्ट्रातल्या 29 जिल्ह्यांमध्ये फिरलेलो आहोत, आणि ठरवून गव्हर्मेंट ITI या ठिकाणी प्रवेश घेणारा जो विद्यार्थी असतो त्याला कुटुंबाला लवकरात लवकर आपला मुलगा कुठेतरी हाताशी यावा अशी भूमिका असते पालकांची, आणि म्हणून ते त्याला ITIला पाठवतात. नाहीतर मग नंतर डिप्लोमा, इंजिनिअरिंग असं करत 6-8 वर्ष होतात, पण इकडे 2 वर्षानंतर एखादा काय इलेक्ट्रिशियन असेल, ड्राफ्ट्समन असेल, टर्नर असेल, फिटर असेल, वेल्डर असेल, असा कोणता तरी ट्रेड करून मुलाने लवकरात लवकर त्याच्या स्वतःच्या पायावरती उभं राहावं अशी कुटुंबाची धारणा असते. आणि म्हणून आपण ह्या विषयावरती किंवा ह्या मुलांवरती काम करायचं ठरवलं. मी जे 29 जिल्हे फिरू शकलो त्यातलं मेन कारण आहे की गव्हर्मेंट ITIच्या विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त पोचायला मला मिळालं. आता 12 वर्ष झाली आम्ही हे काम करतोय. आता आनंद असा होतो की कधीतरी रात्री व्हॉट्सअपवरती कोणीतरी एखादा मुलगा म्हणतो थँक्यू व्हेरी मच सर, तुमच्यामुळे मला जॉब मिळाला. आमची स्वतःची धारणा अशी अजिबात नाही. आम्ही म्हणतो की त्याच्या मिळण्यामध्ये आमच्या यशाचा वाटा 1% आहे. करेक्ट.
कारण आम्ही त्याला रिसोर्सफुल होऊ शकलो. मुळात आपण शिकवताना सगळ्यांना सारखं शिकवत असतो, पण त्याने ते आत्मसात केलं आणि मिळवलं आणि त्याच्यामुळे त्याला जॉब मिळाला. म्हणजे 99% क्रेडिट हे त्याचं आहे. 1% आपण कुठेतरी त्याला जी त्याच्या मनातली भीती असेल ती काढण्याकरता किंवा तो आत्मविश्वास कुठेतरी हरवला असेल तो देण्याकरता आपण कुठेतरी इन्स्ट्रुमेंट ठरलो, याचा आम्हाला आनंद असतो. पण लोकांना हे माहिती असतं की, आणि म्हणून मग जे आपल्याला फीडबॅक येतात ते खूप सुंदर असतात. जसं सॉफ्ट स्किल ट्रेनिंगचा विषय आहे आणि आपण ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणतोय, तर नुसतं सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटने काही ओव्हरऑल डेव्हलपमेंट होत नाही. मग त्या अनुषंगाने जसे जसे विचार येत गेले तसतसे वेगवेगळे पदर उघडत गेले. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम इनोव्हेशन सेंटर असेल, आता सगळेच जण काही नोकरीला लागतील असं नाही आहे. काही सांस्कृतिक भागामधून सुद्धा मुलं पुढे जाऊ येऊ शकतात. मग आम्ही विद्यापीठाचा असा युवारंग महोत्सव असतो, ज्या ठिकाणी विद्यापीठाशी अफिलिएटेड असलेल्या सगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल टॅलेंट दाखवण्याची त्यांना संधी असते. पण अशी संधी शालेय विद्यार्थ्यांना कुठे, शाळेतलं गॅदरिंग असतं पण ते त्या शाळेपुरता मर्यादित असतं आणि ते तसं वर्षातनं एकदाच होतं. आम्ही मग असा विचार केला की ह्या मुलांना सगळ्यांना आपण एक एकत्रित प्लॅटफॉर्म द्यावा. आम्ही दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये 25-26 जानेवारी तारीख ठरलेली आहे, या दिवशी आम्ही आशा महोत्सव नावाचा कार्यक्रम घेतो आणि याच्यामध्ये जळगाव शहरातल्या जवळपास 35 शाळांमधले 1,500 मुलं सहभागी होतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या 15 कॉम्पिटिशन्स असतात. त्या कॉम्पिटिशन म्हणजे हस्ताक्षर स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, पोस्टर स्पर्धा असेल, पथनाट्य स्पर्धा असेल, गीत गायन असेल, वाद्यवादन असेल, जेणेकरून त्या मुलाचा स्टेज फिअर जावा आणि त्याला एक वेगळा डायस मिळाल्यानंतर तिथे त्याचं कौतुक झालं, त्याचं ॲप्रिशिएशन झालं. जळगावमधल्या बालगंधर्व खुले नाट्यगृहामध्ये आपण तो कार्यक्रम घेतो. समोर 2,500-3,000 हजार पब्लिक असते आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर जेव्हा मुलं काही परफॉर्म करतात त्यावेळेस त्यांची कॉन्फिडन्स लेवल खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. आणि या महोत्सवाच्या समारोपाकरता जेव्हा आपण बक्षीस वितरण करतो तेव्हासुद्धा ठरवून काही वेगळे आयकॉन्स बोलवतो. म्हणजे आपल्याला माहिती असेल तर नगर जिल्ह्यामध्ये प्रमोद कांबळे नावाचे एक शिल्पकार आहे, त्यांना आपण जळगावमध्ये बोलवलेलं होतं. किंवा आपल्या नाशिकचीच कविता राऊत आहे. ते कविता राऊत पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा आशा महोत्सव घेतला त्याच्या प्राईज डिस्ट्रीब्युशन करता कविता राऊत आलेली होती. एक आदिवासी पाड्यावरची मुलगी भारताला रिप्रेझेंट करते, धावण्याच्या शर्यतीमध्ये मेडल्स मिळवून देते. ती मुलगी आली, तिथे ज्या पद्धतीने मुलांशी इंटरॅक्शन केलं त्याच्यामधून कुठेतरी इतरांच्या प्रेरणा जागरूक होतात आणि मग त्यांना त्या वेगळ्या पद्धतीने ते आपल्या आयुष्याकडे बघू शकतात. अशा ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने जे जे काही करता येणं शक्य आहे त्याच्यावरती आशा फाउंडेशनचा कायम फोकस राहिलेला आहे. कुलकर्णी साहेब, आपला कार्यकाळ खूप मोठा आहे, खूप लोकांपर्यंत आपण पोचला आहात, विद्यार्थ्यांचं आपण खूप कल्याण केलेलं आहे. एक वेगळा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपण लोकांसाठी करतोय, इतक्या मुलांचं कल्याण केलेलं आहे, आज मुलं आपल्याला थँक्यू सांगतात, त्यांचं कल्याण झालेलं आहे. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की काय आपल्याला मिळालं ह्या सगळ्यातून, किंवा अजूनही आपल्याला काय मिळतं या काम करत असताना बेसिक आमची फोकस हा रिझल्ट्स आर द बॉटम लाईन. बरोबर. आपण जे काम करतो त्याच्यामुळं आनंद आणि समाधान मिळावं हा प्राईम फोकस राहिला कायम. अनेक चॅलेंजेस आलेत पण आम्ही कधीही नाउमेद झालो नाही. हे स्वीकारलं की परिस्थिती अशी येऊ शकते आणि त्या परिस्थितीतून मार्ग काढू शकलो तरच आपण इतरांकरता उदाहरण म्हणून होऊ शकतो. मला काय मिळालं तर मला प्रचंड समाधान मिळालं, मला प्रचंड आनंद मिळाला. आम्ही ज्यावेळेस मुलांना करिअर गायडन्स करतो तर करिअर गायडन्स करत असताना 5 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट असते ती म्हणजे आपल्याला ओळख मिळाली पाहिजे, नेम मिळालं पाहिजे. दुसरी गोष्ट असते प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, नेम फेम. तिसरी गोष्ट पैसा मिळाला पाहिजे. चौथी गोष्ट सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. आणि 5वी गोष्ट ही प्लेजर मिळाली पाहिजे, विच इज बियॉन्ड सॅटिस्फॅक्शन असतं. तो आनंद मिळाला पाहिजे. ह्या 5 गोष्टी तुम्हाला ज्या ठिकाणी मिळतात ते तुमचं करिअर ठरतं असं माझी धारणा आहे. ही मी अनेक ठिकाणी मांडत असतो. मला स्वतःला सुद्धा असं जाणवतं आहे की मी बँकेत नोकरी करत होतो तर मी जनसंपर्क अधिकारी होतो, मीडियाशी माझा संपर्क होता, खूप लोकांशी संबंध होता, आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम केले, पण त्याच्यामध्ये जो आनंद नव्हता तो आनंद मला इथे मिळाला. कारण शेवटी त्याला फायदा झालेला आहे. बँकेमध्ये म्हणजे मी असे गमतीने सांगतो की जोपर्यंत कर्ज मिळत नाही तोपर्यंत तो माणूस तुमच्या मागे फिरत असतो, कस्टमर.
बरोबर. कर्ज मिळाल्यानंतर समजा आपण एक माणसाला कर्ज पाहिजे, तो आला, आपण सांगितलं की बा असं असं आहे, जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो फॉलोअप करतो, पण मिळाल्यानंतर ते काही म्हणजे थँकलेस जॉबसारखं होतं. अर्थात मी काही खिशातून कर्ज द्यायचो नाही, बँकेचं पैसे असायचे, लोकांनी ठेवलेल्या ठेवीतून दिलं जायचं, फुकट देत नाही, त्याच्यावरती चार्ज घेतो. पण जसा फॉलोअप त्याचा मिळण्याकरता होता, तसं मिळाल्यानंतर माझं काम झालं एवढं सांगायचे पण लोक कष्ट घेत नाही. मला असं वाटतं की या ठिकाणी ही मुलं स्वतःहून ज्यावेळेस आम्हाला सांगतात की मला जॉब मिळाला किंवा काय जी काही त्याची गोष्ट झालेली असेल, म्हणजे एक छोटीशी गोष्ट मला सांगायला आवडेल, म्हणजे एक वेगळा प्रोजेक्ट पण मला सांगता येईल. जे ऐकणारी मंडळी आहेत, किती व्हरायटीने काम करता येऊ शकतं. म्हणजे पुण्यामध्ये दिवाळी आणि किल्ला हे समीकरण आहे. आम्ही जळगावमध्ये ते आणलं. गेली 7 वर्ष झाली आम्ही किल्ले बनवा स्पर्धा घेतो. दिवाळीचे 2 दिवस परीक्षा संपली मुलांची की लगेच 2 दिवस माती पाणी आम्ही देऊ, बाकी मुलांनी किल्ले बनवायचे. इथे काव्यरत्नावली चौकामध्ये तो कार्यक्रम होतो. 25 किल्ले बनतात, मुलं किल्ले बनवतात आणि मग त्या मुलांना त्याच्या माध्यमातून सांस्कृतिक संवर्धन पण होतं. म्हणजे नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून होत नाही, तर तो इतिहास जर लोकांसमोर गेला तर होऊ शकतं. मग ते किल्ले बनवत असताना त्या मुलांना किल्ल्यांची माहिती सांगावी लागते. परीक्षक आल्यानंतर ते त्यांना 4 प्रश्न विचारणार, मग टकमक टोक काय आहे, इकडे काय तिकडे काय. आणि मग ती स्पर्धा झाल्यानंतर 4 दिवस लोकांना ते किल्ले बघायला आम्ही खुले ठेवले. यू वोंट बिलीव्ह, आता जळगावमध्ये घराघरामध्ये सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे गल्लीतल्या एका तरी घरामध्ये तुम्हाला किल्ला झालेला पाहायला मिळेल. यावर्षी कोरोना होता तरीसुद्धा अनेकांनी विचारणा केली आणि आम्ही सांगितलं की स्पर्धा नाही आहे, आपण 2 मोठे किल्ले बनवले, ते फक्त लोकांकरता डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं, पण तुम्ही तुमच्या घरी किल्ले बनवा आणि त्याचा फोटो पाठवा. खूप मुलांनी आम्हाला ते पाठवलं. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश असा आहे की जेव्हा ह्या मुलांनी किल्ले बनवले तेव्हा त्यांना आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल कुठेतरी भावना जागरूक झाली. मग आम्ही ते झाल्यावरती किल्ल्यावरती सहल घेऊन गेलो. चावंडच्या किल्ल्यावर, शिवनेरीच्या किल्ल्यावर, रायगडावरती. रोपवेवरून नाही गेलीत मुलं, सरळ किल्ला चढायचा का रोपवेने जायचं तर चढायचा. आणि इतका एन्जॉय केला त्या मुलांनी. म्हणजे चावंडचा किल्ला तर असा होता की एक पाय फक्त एका ठिकाणी ठेवू शकेल अशी जागा. पण यू वोंट बिलीव्ह, आम्ही काही स्लम एरियातल्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आमच्याबरोबर घेऊन जातो. आम्ही 2 मुली घेऊन गेलो होतो आमच्यासोबत. जीवन कसं शिकवतं त्याचं ते उदाहरण होतं. इतर सगळी जी मुलं होती ती सुखवस्तू कुटुंबातली होती, त्या तशा स्लम एरियातल्या हातावर पोट असणाऱ्या कुटुंबामधल्या मुली होत्या. पण त्या सगळ्यांच्या पहिले किल्ला चढवून गेल्या, त्या सर केला त्यांनी. बरोबर. आव्हान हे त्यांच्याकरता नवीन नाहीच, रोजचं आव्हान आहे. त्यामुळे त्यांना ते चॅलेंज स्वीकारणं अवघड नाही गेलं. पण जी मुलं कम्फर्ट झोनमध्ये असतात ते विचार करत राहिली, जावं का नाही जावं, पडलं तर काय होईल. पण त्या मुली जेव्हा गेल्यात ते बघितल्यानंतर इतर सगळ्यांना जे चेव आला की ती पण त्या मुलींच्या मागे जायला लागली की त्या जाऊ शकतात तर आम्ही का नाही जाऊ शकत. मला सांगायचा मुद्दा असा की ही जे आतून जागरूकता होणं आहे, जसं स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की स्वयंदीप बनो, तुमच्या आतमध्ये झाकून बघा आणि तो आत्मसाक्षात्कार झाला की मुलाचा विकास व्हायला वेळ लागत नाही. एकदा मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर जर मुलाला सापडलं आणि आम्ही प्रयत्न करतो की मी कोण आहे हे शोधण्यासाठी आम्ही त्याला मदत करतो, त्याला ते सापडलं की त्याची करिअरची अजिबात आम्हाला तर म्हणजे मी गॅरंटीने सांगतो की ज्याने माझं लेक्चर ऐकलेलं असेल तो मुलगा आत्महत्या करण्याची अजिबात शक्यता नाही, कारण त्याने हे स्वीकारलेलं आहे. 2 गोष्टी आम्ही महत्त्वाच्या सांगतो. एक म्हणजे एव्हरीथिंग इज नॉट गोइंग टू हॅपन इन युअर लाईफ ॲज पर युअर एक्सपेक्टेशन. जीवनात सगळ्याच गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, वास्तव स्वीकारायला शिकलं पाहिजे. या 2 गोष्टी जो माणूस स्वीकारतो तो कधी आयुष्यात आत्महत्या करणार नाही. परिस्थितीवरती मात करण्याकरता लागणारी जिद्द या 2 गोष्टींमधून नक्की मिळते. नाही तर बऱ्याच वेळेस आम्ही पेपरमध्ये वाचल्यानंतर इतकं वाईट वाटतं की आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून आत्महत्या. आत्ता सोशल मीडिया आणि मोबाईलचा इतका अतिरिक्त वापर आज त्या मुलांमध्ये अशा पद्धतीने होतोय की त्यांची रिॲक्शनच खूप अशी विचित्र असते. मला पुढचा प्रश्न तोच विचारायचा आहे की शालांगीण आता विद्यार्थ्यांचा जो विकास आहे, शाळेमध्ये आज जे पारंपरिक पद्धतीने त्यांना शिकवलं जातं, मात्र आपण शाळेच्या पलीकडेही जाऊन त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत आहात. त्याच्यामध्ये मग काही विद्यार्थी असतील त्यांचं लर्निंग डिसॅबिलिटी असतात. नेमका तो उपक्रम कसा असतो तो आमच्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. म्हणजे तसा आमचा आशा फाउंडेशनचा फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणतो आम्ही, शार्प नावाचा एक प्रोजेक्ट आम्ही राबवतो. 2010 साली महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला की 8वीपर्यंत परीक्षा नाही. ठीक आहे, जी काही कारणं होती त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला. आपण काही शासनाच्या विरोधात नाही, निर्णयाच्या नक्की विरोधात होतो
की परीक्षाच नाही म्हणजे असेसमेंटच नाही झालं तर तुम्हाला काय कसं काय कळणार त्याची प्रोग्रेस कुठे आहे ती. मार्कांमध्ये नका करू तुम्ही. खरं शासनाची योजना पण खूप चांगली होती, पण आपल्याकडे राबवणाऱ्यांची पद्धत आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्याचं जे व्हायचं होतं ते होईल याची आम्हाला खात्री होती. आणि म्हणून 2012 असेल 2 वर्ष आम्ही होऊ दिलं की परीक्षा नाही तर ठीक आहे, पण 2 वर्षानंतर आम्ही काही शाळांना पत्र दिले की आम्हाला आपल्या शाळेमधल्या 5वी 6वी 7वीच्या मुलांच्या परीक्षा घ्यायची आहे आणि ही परीक्षा बेसिक असेल, त्याच्याने आत्महत्या करणार नाहीत मुलं, त्याचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आम्ही 3री 4थीच्या मुलांचे प्रश्न 5वी 7वीच्या मुलांना विचारणार आहोत, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. प्रश्नपत्रिका दाखवली, ते पण म्हणाले घ्या, काही हरकत नाही. 11 शाळांनी परवानगी दिली आणि 1007 मुलं अशी होते की ज्यांना बेसिक रीडिंग रायटिंग नाही, ज्यांना बेसिक अरिथमॅटिक ऑपरेशन्स येत नाही. असे मुलं सापडले 1007 11 शाळांमध्ये फक्त. बाप. मग त्याची जबाबदारी कोणाची आहे? त्याच्यावरती किती पण आपण चर्चा घडवल्या त्याचं उत्तर मिळणार नाही. आम्ही चर्चेत फार पडत नाही, आम्ही कामावरती भर देतो. आणि मग आम्ही असा विचार केला की ह्या 1007 मुलांना जे येत नाही ते येण्यासाठी ठीक आहे, एखाद्या वेळेस त्यांना शिक्षकाने शिकवलेलं नसेल, ते स्वतः शिकले नसतील, अटेन्शन प्लॅन नसेल किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये अपेक्षित असलेलं शैक्षणिक वातावरण नसेल, काय जे असेल ते कारण असेल, आपण त्याच्या खोलात काही जाऊ नये. अडचण काय आहे तर त्याला लिहिता येत नाही, त्याला वाचता येत नाही, त्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येत नाही. या बेसिक गोष्टी आहेत ज्या जीवनामध्ये आल्या पाहिजे. खूप नाही शिकला तरी चालेल, पण किमान नाव लिहिता आलं पाहिजे आणि हिशोब करता आला पाहिजे. एवढं जरी झालं तरीसुद्धा मुलगा सर्वाईव्ह व्हायला फार अडचण येणार नाही. मग याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. आणि मग ह्या 1007 मुलांना आम्ही रेमेडियल कोचिंग, आम्ही त्या प्रोजेक्टचं नाव ठेवलं आहे की शार्प. शालेय परिभाषेमध्ये या मुलांना ढ म्हटलं तर यांना काही येत नाही, हे असे बद्दू आहे किंवा. पण मग शाळेने त्यांची त्या वेगळ्या पद्धतीने जबाबदारी स्वीकारली का की अरे बापरे यांचं इतकं नॉलेज लॅकिंग आहे, तर मग त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्यांना ते नॉलेज देण्याचा प्रयत्न केला का? या सगळ्या शाळांना धन्यवादच दिले पाहिजे. मुळात हे स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी ते 100% स्वीकारलं आणि आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही तुमच्या मदती करत आहोत. शासनाची अशी योजना आहे की खरं काउन्सिलर असला पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये. शिक्षणाचा हक्क आणि कायद्याअंतर्गत अशा व्यवधान आहेत की तुम्ही तिथे समुपदेशक ठेवला पाहिजे. अशी जी मुलं असली ती आयडेंटिफाय केली पाहिजे आणि त्याच्यावरती शाळेने काम केलं पाहिजे, वेगळ्या पद्धतीने काम झालं पाहिजे. पण ते शाळा करतात नाही करतात आपण काही तो आमचा विषय नाही. आमचा विषय काय, ज्या शाळांनी परवानगी दिली त्या शाळेमधल्या मुलांकरता आपण सहाय्यभूत व्हावं. शाळेने आम्हाला परवानगी दिली, आठवड्यातून 2 दिवस आमच्या शिक्षिका शाळांमध्ये जातात. त्या मुलांना या 2 गोष्टी बेसिक रीडिंग रायटिंग आणि बेसिक अरिथमॅटिक ऑपरेशन्स हे शिकवण्याचं काम करतात. केवळ एवढं शिकवणं होत नाही, कारण हे रेमेडियल कोचिंग आहे. पारंपरिक पद्धतीने आम्ही शिकवत नाही, कारण पारंपरिक पद्धतीने शिकवून ती शिकलेली नाही. मग त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. आणि मग हे शिकवण्याकरता आम्हाला वेगवेगळ्या संस्थांनी मदत केली. पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी असेल किंवा मॉरिस ट्रस्ट नावाची एक संस्था आहे जी लर्निंग डिसेबल मुलांमध्ये स्पेशली काम करते. शांताविद्या मेमोरियल फाउंडेशन असेल, या संस्थांना आम्ही वर्षाच्या सुरुवातीला जळगावमध्ये बोलवतो. ते 6 दिवसाचं आमच्या शिक्षकांना ट्रेनिंग देतात आणि मग ती जी रेमेडी उपलब्ध आहे ती रेमेडी घेऊन आमच्या शिक्षिका शाळेमध्ये जातात. मला सगळ्या श्रोत्यांना सांगायला आवडेल की महिला सक्षमीकरण कसं करता येतं त्याचं हे उदाहरण आहे. आमच्या या प्रोजेक्टवरती काम करणाऱ्या ज्या सगळ्या महिला आहेत ह्या गृहिणी आहेत. यांचं शिक्षण झालेलं आहे, या BA आहे, BEd आहे, DEd आहेत. शिक्षण झालं पण कुटुंबाची जबाबदारी म्हणून नोकरी केली नाही. आत्ता त्यांचं काय झालं, मुलं मोठी झाली, 7वी गेली, थोडीशी मोठी झाली, जबाबदारी थोडीशी कमी झाली. आत्ता त्यांना शिक्षणाचा उपयोग व्हावा असं वाटतं, पण तशी संधी कुठे नाही. मग अशा शिक्षिकांना आम्ही आमच्या या प्रोजेक्टवरती घेतो. जवळपास 57 महिलांना आपण या माध्यमातून त्यांना पैसे देतो, आपण त्यांना स्वतःच्या पायावरती उभं केलं. खूप सारे आमच्या या शार्प प्रोजेक्टवरच्या शिक्षिका मग कालांतराने वेगवेगळ्या शाळांमध्ये ॲब्सॉर्ब झाल्या, शिक्षिका म्हणून त्यांना जॉब मिळाले. कोणी स्वतंत्रपणे स्वतःचे व्यवसाय सुरू केले, म्हणजे अँकरिंग करणारी एक महिला आमच्यासोबत काम करायची. आमच्यामुळे केली असं नाही, पण ती अपॉर्च्युनिटी मिळाल्यानंतर तो कॉन्फिडन्स आणि त्याच्या माध्यमातून त्यांना ते मिळणं, अशा अनेक महिलांना आपण उभं करू शकलो याचं पण आम्हाला समाधान आहे. म्हणजे एक गोष्ट करायची ठरवल्यानंतर त्याच्याबरोबरीने किती वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात. या सगळ्या मुलांना खेळामधून शिकवलं जातं, त्यामुळे ती इतकी फटाफट शिकतात आणि त्यांना गोडी लागते. आणि मला सगळ्यात जास्त आनंद असा आहे की ही मुलं, कारण यावर्षी ती मुलं शिकली की पुढच्या वर्षी पुढच्या वर्गात गेलेत की त्यांना परत हे रेमेडियल कोचिंग होणार नाही. ते आता यायला लागलं तर पुढच्या वर्षी त्या मुलांना ह्या शिक्षिका शिकवायला नसतील तर मुलं सेंड ऑफ करतात आमच्या शिक्षिकांचा. हो, आणि बघण्यासारखा असतो सोहळा.
16च म्हणतो आम्ही त्याला. कारण शेवटी हे आहे, म्हणजे ज्या शालेय शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांकडून हे अपेक्षा आहे. पैसे हा तसा माझ्या दृष्टीने दुय्यम भाग आहे, पण बेसिक गोष्ट तुम्ही ज्याच्यासाठी आहात त्याचं रिटर्न तुम्हाला कुठे मिळतं, तर तुम्हाला असं मिळतं. आमच्या शिक्षकांचा सेंडअप होतो. आमच्या शिक्षकांनी जर एखाद्या दिवशी त्यांना काही अडचण आहे म्हणून ते जाऊ शकल्या नाहीत, तर पुढच्या पिरियडला जाब विचारला जातो, मॅडम तुम्ही आल्या नाहीत. आता हे जे आहे ना, हा हक्क आहे त्या विद्यार्थ्याचा, आणि हे नातं आहे त्या शिक्षक गुरु शिष्यामधलं नातं, आणि तिथे खऱ्या अर्थाने लर्निंग प्रोसेस होण्याची शक्यता अधिक असते. आणि आम्हाला आनंद आहे की जवळपास 6,500 मुलांना आपण रेमेडियल कोचिंग केलं. 55% रिझल्ट आहेत की ज्या मुलांना काहीही येत नव्हतं ती मुलं आपण प्रभागात आणू शकलो. आम्ही त्याच्यावर समाधानी नाहीत. जे 45% अजूनही येत नाही, दे आर कॅटेगरीज ॲज अ लर्निंग डिफरन्सेस. पूर्वी त्याला लर्निंग डिसेबिलिटी असं म्हणायचे, म्हणजे मुलांना इंग्रजी 6 आणि 9 मधला फरक कळत नाही, किंवा व लिहायचं असेल तर ते उलटा व लिहितं, त्याला डिस्लेक्सिया असं म्हणतात. काही मुलांना बेरीजेचं ऐवजी वजाबाकी करतात, गुणाकाराच्या ऐवजी भागाकार करतात, त्याला डिस्कॅल्क्युलिया असं म्हणतात. काही लोकांना आकार कळत नाही, म्हणजे तुम्ही वर्तुळ काढलं तर ते त्याला चौकोन म्हणतात. असे अंडरस्टँडिंगमधला फरक आहे. तर या अशा मुलांना डिस्ग्रॅफिया असं म्हणतात. लर्निंग डिसॅबिलिटीमध्ये हे 3 वेगवेगळे आयाम आहे. ही मुलं त्या कॅटेगरीमध्ये असू शकतात. मग या मुलांचा पुढे जाऊन IQ चेक करावा लागतो, डोळे कान तपासावे लागतात, कारण त्याला दिसतच नसेल शिकवलेलं, त्याला ऐकूच येत नसेल जे शिक्षक बोलतायत ते. तुम्ही कळणार कसं? बरं, वर्गामध्ये 60 मुलं आहेत, तर शिक्षकसुद्धा एक माणूस आहे. आयडियल परत शिक्षणाच्या प्रत्येक मुलाकडे जाऊन तो त्यांना नाहीच करू शकत. आणि खाजगी क्षेत्रामधल्या शाळांमध्ये तर शिक्षकांना केवळ दोष देऊन काय उपयोग नाही. मूळ वास्तविकता काय, शिक्षणाचा हक्क कायदा सांगतो 30 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक पाहिजे. प्रॅक्टिकली जे शक्य नाही, तर तो 1 to 1 बघू शकतो प्रत्येकजण. काय त्या वर्गामध्ये 100 मुलं असतील तर ते एक शिक्षक काय करणार? बरं, या सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलांचे अटेन्शन स्पॅन कमी झालेले आहेत, त्यांची इतर समस्या, इतर विषय खूप आहेत. त्यामुळे शिक्षक ॲड्रेस करण्याला त्याच्या निश्चितच मर्यादा आहे. आम्ही त्यांना कुठेतरी सहाय्यभूत होतो आहे, याच्यामुळे ते पण आम्हाला म्हणजे आनंदाने आमचं स्वागत होतं. मागच्या वर्षी आम्ही जवळपास 20 शाळांमध्ये हा प्रोजेक्ट राबवला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आम्ही घेऊ शकलो. कुलकर्णी सर, ॲक्च्युली आपल्या पूर्ण कार्यावर खरं तर पुस्तक आलं पाहिजे, इतका मोठा तो प्रवास आहे. बघा ना, आपण युवकांसाठी काम करताय, आपण महिला सक्षमीकरणासाठी काम करताय, आपण लहान मुलांसाठी काम करताय की जे त्यांचं संगोपन होणं गरजेचं आहे. शिक्षण पद्धती आपल्या पद्धतीने काम करते, मात्र त्यांना वेगळ्या पद्धतीने सजग होण्यासाठी आपण जी मेहनत घेत आहे ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. आज जागर कड्ड्याच्या माध्यमातून आपली ही इतकी अमूल्य अशी इन्फॉर्मेशन आज आमच्या प्रेक्षकांपर्यंत, मात्र वेळेचा अभाव आहे म्हणून आज आपल्याला इथं थांबावं लागतं आहे. पण कुलकर्णी सर, आज आपण आपला अमूल्य विचार, आपला अमूल्य वेळ आज आम्हाला दिला आणि एक प्रेरणादायी प्रवास आज आमच्यापर्यंत पोहोचवला. खरं तर संस्कारच पोहोचवले असं मी म्हणेल. शैक्षणिक पद्धतीने संस्कार आज आपण आमच्यापर्यंत पोहोचवले, त्यासाठी आपले खरंच खूप 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 धन्यवाद. भविष्यात जरी आपल्याला कुठल्या पद्धतीची जर मदतीची गरज असेल तर जागर जनस्थान नक्कीच आपल्या पाठीशी असेल, अशीच आशा मी आज करतो. आपल्याला खूप यश लाभो आणि आपल्याकडून युवा पिढी असो, विद्यार्थी असो, खूप चांगल्या पद्धतीने घडो, हीच आज आमच्याकडून आपल्यासाठी सदिच्छा भेट. धन्यवाद. आज आपण धन्यवाद. आपणही जागर जनस्थानच्या माध्यमातून या जागरकट्ट्यावरती आशा फाउंडेशनला आपलं कार्य आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली, याबद्दल मनापासून कृतज्ञता. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, हे होते गिरीश कुलकर्णी. बघा ना, किती मोठ्या पद्धतीने, किती वेगळ्या पद्धतीने आज ते समाजासाठी कार्य करत आहे. बरं, आपण कुठलंही काम करताना आपल्या मनात एक हिशोब असतो की काय मिळेल, म्हणून मी त्यांना हा प्रश्न मुद्दाम विचारला होता की तुम्हाला काय मिळतं, तर त्याचं उत्तर होतं समाधान, आनंद. अशीच मंडळी, असेच मान्यवर आपल्याला जागर कट्ट्यावर अपेक्षित आहे, जेणेकरून समाज प्रबोधनाचं काम जागर जनस्थान, जागर कट्ट्याच्या माध्यमातून आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. असेच मान्यवर आम्ही पुन्हा पुन्हा घेऊन येणार आहोत. आपण पाहत राहा जागर जनस्थान, जागर कट्टा. धन्यवाद.